हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती की लाईव्ह. हेलो फ्रेंड्स, मी आजपासून मराठीत ब्लॉगिंग करणार आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीची हार्दिक शुभकामनाएं. आज मी बनवणार आहे शेंगा पोळी. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गूळ, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि भिजवलेली कणिक पोळी करायसाठी. शेंगदाणे आपण आता बारीक करून घेऊ मिक्सर मध्ये. फ्रेंड्स, मी बनवत आहे सकाळसाठी नाश्ता शेंगा पोळी. तुम्ही बघत आहे मी शेंगदाणे बारीक केलेले आहे. त्याच्यामध्ये ऍड करणार आहे आता गोड पावडर. गोड थोडं जास्तच घ्यायचं, कारण की पोळी चवीला पोळी गोड लागते, थोडं गोड जास्त असल्यामुळे. बघू शकता तुम्ही, गूळ आणि शेंगदाणे मी छान मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर तवा ठेवलेला आहे पोळी करण्यासाठी. मी आधीच पीठ मळून घेतलेलं होतं. चला तर फ्रेंड, पोळी बनवून घ्या. बघू शकता फ्रेंड तुम्ही, मी आता स्टफिंग करत आहे. एक गोळा घेतलं कणकीचं. थोडं जास्त सारण भरायचे आपल्याला. असं झालं की याची पोळी लाटून घ्यायची आहे. थोडी जाडसरच ठेवायची आहे. हे बघत आहे तवा मी तापायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे. ही जी आपली लाटलेली पोळी आहे ही टाकायची आणि छान खरपूस शेकून घ्यायची आहे. हा खूप हेल्दी नाश्ता आहे. शेंगदाणे, गूळ, चपाती. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकत आहे की मी पोळी शेकून घेत आहे. हे तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकता. खूप हे हेल्दी स्नॅक्स आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की कशी माझी पोळी फुगलेली आहे. चला तर मग गरम गरम सर्व करूया. बघू शकता फ्रेंड्स कसं स्टफिंग झालेलं आहे छान. हे खूप हेल्दी स्नॅक्स आहे. ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक यू फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.